केलं कधी शिकवलं काय शिकवलं काही कळलं नाही यार. कळलं असं शिकवलं नाही मस्त लई जीवाला लागली अक्षय काय म्हणतो काय नाही अक्षय पाणी आण ना एकदा कडकड पूर्ण तर पिऊन घ्यायचं ना एवढं कशाला ठेवलं अरे अर्ध तर भरलेले आहे ते पण अर्ध रिकाम आहे ते अर्ध तर भरलेले आहे ते अर्ध रिकाम आहे ना पण ते अर्ध भरलेले आहे. काय आलं अरे अर्ध भरलेले आहे ते पण अर्ध रिकाम आहे ना ते मित्र अर्ध भरलेले आहे काय ते बोलू? आता हे सांग अर्ध रिकाम नाही का अरे अर्ध अर्ध भरलेले भरलेलं पण आहे ना पण अर्ध रिकामा पण आहे ना बरोबर आहे ना, अर्ध रिकामं पण आहे ना अर्ध भरलेले आहे. अर्ध रिकामा आहे. अर्ध भरलेले आहे म्हणलं. अर्ध रिकामा आहे म्हटलं ना अर्ध भरलेले आहे. रिकामा आहे अर्ध. मित्र काय झालं अरे यांचं म्हणणं चालू आहे, हे अर्ध भरलेलं आहे रिकामं आहे याच्यावर भांडून राहिली अरे यार मी पोरं तुम्ही असं काय करताय हे बघा हे बघा मित्र हा जो ग्लास आहे तो अर्धा रिकामा पण आहे आणि अर्धा भरलेला पण आहे प्रत्येक गोष्टीची दोन किंवा त्याच्याहून जास्त पर्स्पेक्टिव्ह असतात अरे तुम्हाला आठवतंय का सरांना आपल्याला अनेकांतवाद शिकवलं होतं त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं होतं हो आठवलं हा हा प्रत्येक गोष्टीचे दोन पर्स्पेक्टिव्ह असतात एक समजा हा जार हा अर्धा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे हे दोन पर्स्पेक्टिव्ह दोन्ही पण पर्स्पेक्टिव्ह बरोबर आहे हा जसं की सरांना आपल्याला अजून एक उदाहरण दिलं होतं हत्तीचं प्रस्तुत उदाहरण हे जैन दर्शनातील अनेकांतवादाचे दिलेले आहे. यामध्ये 6 दृष्टीहीन व्यक्ती हे हत्तीच्या शेजारी उभे दिसत आहे. त्यामधील प्रत्येक व्यक्तीने हत्ती हा कसा असू शकतो असे सांगितले आहे. तसेच त्यातील पहिल्या दृष्टीहीन व्यक्तीने हत्तीची सोंड पकडून हत्ती हा एक सापाप्रमाणे असू शकतो असे सांगितले आहे. तर दुसऱ्या एका दृष्टीहीन व्यक्तीने हत्तीच्या कानांना पकडून असे म्हटले आहे की हत्ती हा एका पंख्याप्रमाणे आहे. तसेच तिसऱ्या व्यक्तीने हत्तीच्या पायांना पकडून असे म्हटले आहे की हत्ती हा एक स्तंभाप्रमाणे असू शकतो. तसेच चौथ्या दृष्टीहीन व्यक्तीने हत्तीची शेपूट हातामध्ये पकडून असे म्हटले आहे की हत्ती हा एक दोरीप्रमाणे आहे. तर 5व्या दृष्टीहीन व्यक्तीने हत्तीच्या धडाला पकडून असे म्हटले आहे की हत्ती हा एका भिंतीप्रमाणे असू शकतो. तर 6व्या दृष्टीहीन व्यक्तीने हत्तीच्या दातांना पकडून असे म्हटले आहे की हत्ती हा एक भाल्याप्रमाणे असू शकतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तींच्या दृष्टिकोनातून हत्ती हा वेगवेगळा आहे असे सांगितले आहे.